खोक्या भोसलेला बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात सध्या आणलं गेलंय, तर सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आहे। खोक्याला आज सकाळी 6:30 वाजताच महाराष्ट्रात आणलं गेलं आणि आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। ही दोन दृश्य आपण सध्याची पाहतोय। त्या ठिकाणी खोक्या भोसले याला महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी प्रयागराजहून सकाळी 6:30 वाजता आणलं, तर खोक्याला आता सध्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणलं गेलं। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, सकाळी 6:30 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उतरल्यानंतर खोक्या भोसलेला 2.25 तासामध्ये शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे हे शिरूर कासार पोलीस ठाणे आहे, जिथे पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनच्या पाठीमागे खोक्या भोसलेला सध्या बसवण्यात आलेला आहे आणि खोक्या भोसलेला न्यायालयात हजर करण्याची सगळी कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला खोक्या भोसलेला रुग्णालयात घेऊन जाणार आहे, त्या ठिकाणी त्याची मेडिकल तपासणी, आरोग्य तपासणी केली जाणार आहे आणि आरोग्य तपासणी केल्यानंतर खोक्या भोसलेला आपण जर बघितलं तर शिरूर कासार न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे आणि न्यायालयामध्ये हजर करून खोक्या भोसलेच्या पोलीस कस्टडीची जी आहे ती मागणी केली जाणार आहे। हे आपण समोर पाहत असलेले पोलीस निरीक्षक आहेत, जे खोक्या भोसलेच्या या सगळ्या न्यायालयामध्ये हजर करण्यासंदर्भातली प्रक्रिया पूर्ण करत आहेत, ज्यामध्ये खोक्या भोसलेवरती दाखल असलेले FIR त्या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत। कुठला कुठला तपास करायचा आहे, कुठल्या कुठल्या कारणांमुळे खोक्या भोसलेला या ठिकाणी कस्टडी मिळावी, त्याची सुद्धा माहिती या सगळ्या कागदपत्रांमध्ये जोडण्यात आलेली आहे। ही सगळी कागदपत्र जी आहेत ते पोलीस ठाण्यामध्ये दिली जाणार, पोलीस ठाण्यातून न्यायालयामध्ये दिली जाणार आहेत आणि त्यानंतर खोक्या भोसलेला कोठडी जी आहे ती मागितली जाणार आहे। त्याची सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत, जे सकाळपासूनच या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत आणि खोक्या भोसलेला न्यायालयामध्ये हजर करण्याची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जात आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता की खोक्या भोसलेची जप्त केलेली जी गाडी होती ती सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। समोरची ही एंडेवर गाडी आहे काळ्या कलरची, ज्याच गाडीवरती बसून खोक्या भोसलेने पैसे उधळले होते किंवा त्याच गाडीमध्ये पैशांचे मोठे मोठे जे बंडल आहे तो फेकत असतानाचे व्हिडिओ बनवले होते, ती सुद्धा गाडी पोलिसांनी जप्त केलेली आणि ही सुद्धा गाडी इथं पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने खोक्या भोसलेच्या पुरेपूर मुसक्या जे आहे ते पोलिसांनी सध्या आवळलेली आहेत, कारण प्रशासनाने त्याचं घर सुद्धा पाडलं होतं आणि ही सगळी जी कारवाई आहे ती खोक्या भोसलेवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी काही वेळामध्ये खोक्या भोसलेला न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं आणि त्याची पोलीस कोठडीची मागणी करण्यात येऊ शकते। अगदी नक्कीच दत्ता, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान सतीश